कान्हा 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 माझ्या मना मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी 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 आले तुझ्यासाठी आले खरंच तुझ्यासाठी आले मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले तुझ्यासाठी आले खरंच रे तुझ्यासाठी आले खरंच रे तुझ्यासाठी आले खरंच रे तुझ्यासाठी आले खरंच तुझ्यासाठी आले मजा येणार गेल्या हो असं सगळ्यांनी आनंदात फ्रेश बसायचं. हा तुझी तटात
तुझ्यासाठी आले घराचं कान तुझ्यासाठी तुझ्यासाठी झोप नका मावशी चला चला गण झाला मावशी गवळण झाली आता सुंदर अशा भारूड त्यावेळेस मावशी माझं लगीन बी झालं का नाही आणि ह्यात लग्नाला कोण कोण होतं बरे हात करा बरं हा 1 2 3 8 9 9 100 एवढेच होते वय एवढेच होते बाकीचं का नुसते गळा आलते वय हा ती चिशमीवाली होती की आता कशी खाली मान घातली तीच मावशी होती की ती म्हणली पोरगलय देख ना हाय पोरगलय देख ना हाय नाकावर तोंड आहे कसा मोडदा बसलाय बघा हो काही काय सांगायचं मावशी मोडद्या खाली बघ तू खाली बघ नामदेव सुतारे यांच्याकडून सुद्धा चालू असलेल्या कार्यक्रमाचं कौतुक करून त्यांनी सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस दिलं धन्यवाद तो खाली बघ ती मावशी म्हणली पोरगलय देख ना हाय नाकावर तोंड हाय मुडदा कसा बघतोय बघा काय सांगायचं मावशी मुडद्यानं आमच्या घराला वाट पाडली होती 4-4 दिवसाला आमच्या लातूरला यायचं आणि आमच्या पप्पाला म्हणायचं काय बी करा खाली बघ पण तुमची एवढी सगुणा द्या त्याचं काय झालं आमचं बी म्हातारा काय मॉडेलला बाहेरलं कसं म्हातारा बी या मॉडेलला बाहेरलं आणि मुडद्यानं माझं वाटोळं केलं आई बापानी बरं नाही केलं मला त्या म्हाताऱ्या नवऱ्याला करतोय नाना तरा काय सांगायचं मावशी लाटणं म्हण नको बेलणं म्हण नको हाताला गावल त्यानं मारत्यात हवं तसा मुडदा चांगला आहे कवा कवा मला धाराशिवला छावा पिक्चर बघायला सुद्धा नेतोय तसा मुडदा चांगला आहे लग्न झाल्यापासून बघती मोडके से घर मावशी ती बी भूकंपाच्या आधी ढासळली मोडके से घरानं तुडक्याचं छपर मी म्हणती भादव्याच्या महिन्यात घरात गण गौराई बसवीन म्हणलं ह्यांच्या काय डोंबल्यावर बसू घरात साधा देवाला देव घर नाही मला दादला नको ग बाई दादला नको बाई मला नवरा नको बाई दादला नको बाई मला नवरा आंबाड्याची भाजी वरी तेलाची धार सुद्धा नाही हवं ही साडी सुद्धा आमच्या योगेश बापाने दिली म्हणून मावशी मी कुठं 4 माणसं तर आली नाहीतर लग्न झाल्यापासून घरी गावावर बसत्या तोंडाकडे बघा मुडद्याला लाज वाटत नाही आणि प्रसाद बघतोय आल्यापासून मुडद्यानं खाली पापणे सुद्धा दाखली नाही लग्नात एक मावशी फुटका तरी मनी बांधायचा होता की केव्हा एक लग्नात साडी घेतली रोज तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी मावशी ह्यांच्या त्रासात अव मावशी ह्यांच्या त्रासात मावशी मी 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही रोज आंघोळीच्या 4 गोळ्या घेते बघा किती कुमार दिसतात खाली बाग यांचा ओठ जरी पिळला तर 1.5 किलो पो निघतो बाहेर तोंडाकडे बघून आमच्या लग्नाला किती वर्ष झाले असतील किती झाले आमच्या लग्नाला का नाही जवळ पावणे 400 वर्ष झाले दिवसांदिवस मी म्हाताऱ्याची तरुणी होऊ लागली आणि ह्याचा लागलाय कंदील भडकायला फाटकेचं लुगडे तुटकीचं चोळी घालून म्हणलं शिवायला दोरा नाही मला
मुर्द्यानं रील आणली दुसऱ्याच्या चुलीवर चहा करायला बरा मावशी मी जर कुठं चराय बायात गेली तर बायकाने म्हणायचं ताईसाहेब नाव घ्या ताईसाहेब नाव घ्या ताईसाहेब नाव घ्या ताईसाहेब नाव घ्या मुर्द्याचं नाव सुद्धा घे वाटत नव्हतं हवं पण आता एवढ्या लांबनं आली सर्व बसलेल्या आमच्या महिला मंडळाचा मान राखते सर्व आमच्या माता मावल्याचा मान राखते ह्यांचं नाव इथंच नाव घेते आणि ह्यांना इथं सोड चिठ्ठी घटस्फोट घेऊ का मग नाव घेऊ का नाव ऐका नाव घेते रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको आणि श्यामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको वा 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 आणखीन एक काय म्हणला आणखीन एक तुझे मित्र आहेत का ते तरी वाटलंच मोड द्या तुझ्या कलरवर तुझे भावकी दिसते ऐका नाव घेते ऐका नाव घेते परवा झाला गुढीपाडवा परवा झाला गुढीपाडवा पण पुढे आला आषाढी वारीचा सण परवा झाला गुढीपाडवा पण पुढे आला आषाढी वारीचा सण योगेश बाप्पा इंगळे तुमच्यासाठी काही पण वा 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 आणखीन एक काय म्हणला आणखीन एक खाली बसून चांगला चिया काढायला दिसतोय ऐका नाव घेते ऐका नाव घेते ऐका नाव घेते मुंबईला पडला पाऊस त्या दारफळमध्ये आला सडाका मुंबईला पडला पाऊस त्या दारफळ नगरीमध्ये आला सडाका आमच्या कारभाऱ्याला उठला मर्यायचा तडाका 2020 झाला आता IPL मधलं नाव घेते आहे विराटच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून रोहित शर्माच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून आमच्या सिस्टीमवाल्याचं नाव घेते 4 गडी राखून सुरतीचे मोती सुरतीचे मोती गुलधाब सोने या राजातले नाही नाही हे रामा सगळ्या आबाई म्हणतात बाई चांगली धंदाकड दिसते या आमच्याच गावात आली आमच्याच गावचा केला खाली बघ आमच्याच गावात आली आमच्याच गावचा केला आणि खुशाल म्हणते नवराच नको पण मावशी तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसेल तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल पण मावशी मला सोन्यासारखे 17-18 लेकरं झाले पिंट्या पिंट्याकडे पिंटे इकडे हा 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 या 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 हात काढ लय चिटकून मल का तसं का कोरोनातून उठून आल्यावर करतोय मावशी कसा काय पाहिजे कसा बाबडीच्या खोडावर बसल्याने बसलाय मोका घेतो का काय जणू काय छोट्या हातीत बसलाय कसा शाहरुख खान पुढे बाग शत्रुघ्न सिन्हा आख्या तुमच्या जिल्ह्यात नसेल एवढा कसा आहे मावशी खोबऱ्याचा गुंड कसा आहे गुलाबजाम कसा आहे मावशी तेरचा पेढा पिंट्या पिंट्या मी तुला पिंट्या म्हणलं की आव ग मम्मी म्हणा पिंट्या आव ग मम्मी म्हण आव ग मम्मी शिवाजी गिरी यांच्याकडून सुद्धा चालू असलेल्या कार्यक्रमाचं कौतुक करून 201 रुपयाचं बक्षीस मिळाल ती म्हणली बाय तुझं पोरगलय जरा खराब झालंय त्याला 1 किलो गोळी पेंड 1 किलो खपरी पेंड आणि 1 मकाच्या भरड्याचं पोतान पिंट्या आव ग मम्मी म्हणा आव ग मम्मीने नरड्यात का पोंगळे अडके दे लालीपाप घ्यायला दिल्या टाटा कर मावशीला टाटा कर
मावशी याचं वय किती असेल? किती आहे? आता शिक झालाय 6 महिना. होय बारस सुद्धा घातलं नाही का घालायचं? झालं की पहिल्या दिवशी फिल्म दरबारी आला जन्माला बाळ. पाळणा गातो या अशोक सरा. हॅलो 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 मला वाटलं घाबरून वल्ल केलं का? अन खडीला आलाय काना माझा, खडीला आलाय काना माझा, रडत या मुळमुळू. नादीला बाया बाळाला यशोदा पाळणा हलवी ती हळू. येता परसू बाळ म्हणतीये डुकाय, घडीला येता परसू बाळ म्हणतीये डुकाय, त्याला म्हणतीये डुकाय. माझं छकुल हाय, माझं बबड हाय, माझं तान हाय, माझं छकुल माझं बबड हाय. हे नतवाले तुला, ये मोबाईल वाले हिरो तुला, हे बाई तुला, बुरगुंडा बोईल. अगं बाई तुला बुरगुंडा होईल, अगं बाई तुला बुरगुंडा होईल, बाई तुला वाडगे माय सईची आई वाडगे माय, रावलीची आई वाडगे माय, बीबीची आई वाडगे माय, दुर्पीची आई वाडगे माय, पुरशीची आई वाडगे माय, अनिरुद्धची आई वाडगे माय, मालेची आई वाडगे माय, तुला लेकरी अनादिशित नवलाई झाले, स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगावे आले, प्रेमाचे कुंकू भाळी लाविले, सद्भक्ती भावे बोराटी हाती धरिले. ऐका मावशी, सौभाग्याचं प्रतीक सांगितलं मावशी कुंकू, पण ते आता कुंकू राहिलं का हो? पूर्वीच्या माता मावल्या 1-1 रुपये एवढं कुंकू लावायच्या, पण ते आता कुंकूच राहिलं नाही मावशी. कुंकू वाल्या गेल्या, आता टिकली वाल्या आल्या, बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या.
आरशाला का टिकलीला भेताडाला का टिकलीला कुठं बाथरूमच्या पाईपाला नवरा कुठं सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू सौभाग्याचं प्रतीक आहे कुंकू आहे हा पण आता खेडेगावामध्ये आल्यानंतर मावशी कुंकू पाहायला तरी मिळतं शहरामध्ये गेल्यानंतर चष्मा लावून बघावं लागतं ही बोर्डाची गाडी आहे का बिगर बोर्डाची गाडी आहे सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू आणि कुंकवाचं महत्व जर ऐका वाटत जर असेल तर आमच्या सीतामैयाकडून ऐकावं ज्यावेळेस अरण्यामध्ये सीतामैया कपाळावर कुंकू लावायची भांगामध्ये सेंदूर लावायच्या त्या ठिकाणी हनुमंतराय उपस्थित झाले हनुमंतराय उपस्थित झाले मग हनुमंतरायाने सीतामैयाला प्रश्न विचारला काव सीतामैया तुम्ही जे कुंकू लावता हे सेंदूर लावता या कुंकवाचं महत्व काय या सेंदुराचं महत्व काय त्यावेळेस सीतामैयाने खूप गोड उत्तर दिलं ऐक हनुमंता जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं तेवढंच तिच्या मालकाचं आयुष्य मोठं हे सौभाग्याचं प्रतीक आहे म्हणून आमचे एकनाथ महाराज सांगतात अनादिसिद्ध नवलाई झाले स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगावे आले प्रेमाचे कुंकू भाडे लाविले सद्भक्ती भावे बोराटे हाती धरले बुरगुंड बैतुला बुरगुंडा दादा हे इकडं ठोकळाचे ठोकळं बसलं की बघ वाढायच्या नावानं बोंबा दादा एकी अर्धे कर भाकर घेऊन ये गटगट पिठले घेऊन ये तुला सुया देते पिना देते डिस्कोचा मनी देते मराठ सिंग देते मावशी या म्हाताऱ्याला खेळा खुळखुळा देते घेऊन ये कच्चाई बेवाड मच्छाई बेवाड वराई बेवाड फामनाई बेवाड गोधाई बेवाड कलंकाई बेवाड गे माय दशावतार खिळे परवडी सोहम शब्द बोले चोखडी माझा शिकून ऐके आवडी बुरगुंडा होईल बया तुला बुरगुंडा तुला बी होईल दादा मला बी होईल तुला बी होईल दादा मला बी होईल बाप्पाने दिले बरं का बाप्पाने सुद्धा चालू असलेल्या भारुडाचं कौतुक करून 51 रुपयाचं बक्षीस दिलं धन्यवाद अरबी समुद्राच्या बाजूला ब्रिज आहे त्याचं नाव आहे जुहू अरबी समुद्राच्या बाजूला ब्रिज आहे त्याचं नाव आहे जुहू बाप्पांचं नाव घेते चंगळ्या बोले वाडगे गुप्तदान आलं वाडगे माय वाडक्या का वाडके वरल्याडीच्या का चष्म्यातून शोधून बघते मावशी काय वाढना वाडके भिकाऱ्याला काहीतरी रोज येतं का दाराला तुझ्या भिकारी वाडके काहीतरी वाडके लाडक्या बहिणीचं पैसे घेते मावशी पण काय वाढना वाडगे माय बस की पिंट्या गरीबी बस म्हणलं तर बसत नाही मग तुम्हाला संस्था बघायच्या तुला मोठं टाकल्याची तर बाप्पा पैसे टाकायचे र शांत नाही दिलं की दिलं नाही ग नाही आजी आली दिलं की नाही ग माझे बबडे योगेश बाप्पा आपले बाबा आहेत घेऊन येतात मला बी कळतंय तुला 500ची नोट बघितल्याशिवाय शांत बसू वाटत नाही मला बी कळतंय र शांत बस नाही आजी आली ना बाप्पा होय देत रे दिले नाही ग आजी आली बस शांत बस बाप्पाकडे बघतो
500ची नोट ना देते दिलं की 200 दिलं 200 बस की मोठ बापावर गेले खाली बघतो वाडगे माय पप्पा वाडगे काहीतरी पप्पा बी नेसता यम 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 बघतोय वाडगे माय कच्छ मच्छवरा बघता लागे स्तंभ फुडोनी हिरण्य कश्यपूचा वध करोनी भक्त प्रल्हाद कुरकुला रक्षिला शेवय पप्पानं बी दिलं की पप्पाचं नाव सांगा सांगा ना बरमदेव बाई बरं झालं या मग जोडलं कारण माझ्या पहिल्या बी मालकाचं नाव बरमदेवच होत काय ऐका नाव घेते रोज आपल्याला घरात आई म्हणते जेव ग माय रोज आपल्याला घरात काय म्हणते जेव ग माय बरमदेवाचं नाव घेते रस पेला या म्हणले माय वाडगे माय ज्ञानदेव निवृत्ती सोपान नामदेवादी संत जन सवे कुरकुले घेऊन भीमा तटी उभी राहिले शेवयो बुरगुंडा होईल ग बुरगुंडा बुरगुंडा होईल ग बुरगुंडा बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल तुला बी मला बी हाला बी त्याला बी बुरगुंडा तिला ताज नबी बस की शांत मावशी हो मावशी भक्त पुंडलिका सारखा कुरकुला व्हावा वाटत जर असल जिरमेरे साहेब सांगवी यांच्याकडून सुद्धा 201 रुपयाचं पारितोषिक मिळालं धन्यवाद मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील भक्त पुंडलिका सारखा कुरकुला व्हावा वाटत जर असेल मावशी आता लक्ष देऊ नये का भक्त पुंडलिका सारखा कुरकुला व्हावा वाटत जर असेल तर मावशी खऱ्या अर्थानं बाप नेट पाहिजे बापानं बिडी पिली तर पोरग सिगरेट पिते बापानं हातभट्टी पिली तर पोरग 90 पिते पेणारच किंवा होय बाबा खरं सांगा कडू इंद्रावरून पेरल्यात जाय फळ लागण्याची शक्यता आहे का शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी चांगलं बी पेरलं तर चांगलं उगवते आपण लावतानाच लावतोय कडुलिंबाचं झाड म्हणतो यंदा आंबे कसे लागले नाहीत येड्या वृक्षारोपण चुकीचं झालं म्हणून मला सांगायचं मावशी आपलाच मुलगा आपलाच नातो त्याला योग्य ते संस्कार करा ही काळाची गरज आहे चांगले संस्कार केले पाहिजे मुलगा लहानाचा मोठा केला मोठा करून म्हणाल ते शिकवलं शिकून नोकरीला लागला नोकरी करत 4 पैसे कमवू लागला 4 पैसे कमवत गाडी घेतली बंगला बांधला आणि त्याच बंगल्यामध्ये जर तुला तुझ्या मायबापाची जर लाज वाटत जर असेल तर आग लागो तुझ्या बंगल्याला म्हणून मला मना वाटतं मावशी बंद किस्मत के लिए कुछ टाली नहीं होती सुखी उम्मीदों के लिए कुछ गाली नहीं होती जो झुक जाए माँ बाप के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती आणि ह्या संस्काराचं खळं म्हणजे कोकणे बुवांची वारकरी शिक्षण संस्था आहे आज 15 वर्षापासून हाच 15 वर्षापासून ही संस्था चालत आहे 15 वर्षाचा हा वर्धापन दिन सोहळा
म्हणून चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे मावशी, नाही तर ते डुलतच येणार नाही. तर नाच मला असं वाटतं जीवनामध्ये आल्यानंतर बाबा नशा केली पाहिजे, पण अशी नशा केली पाहिजे की मरेपर्यंत नाही सुटली पाहिजे. तर जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पीली तो शाम उतर जाएगी, एक बार मेरे हरिनाम का प्याला पी कर तो देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. जीवनामध्ये आल्यानंतर अशी नशा केली पाहिजे, नाहीतर ह्याच्यानं काय होतं ऐका. दिवाळ काढलं या संसाराचं दारून, दिवाळ काढलं या संसाराचं दारून, गोट गोट पेल्यानं, गोट गोट पेल्यानं, गोट गोट पेल्यानं, गोट गोट घोट घोट पेल्यानं, घोट घोट पेल्यानं, घोट घोट पेल्यानं, छत्रपती दिवाळ काढलया संसाराचं दारून, काढलया संसाराचं दारून, घोट घोट पेल्यानं, घोट घोट पेल्यानं, घोट घोट पेल्यानं, घोट घोट पेल्यानं. एक दोन तीन चार. म्हणून चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे. रोज मावशी आम्ही रोज मग इकडे बघा इकडे ऐका, रोज मावशी आम्ही रोज एका गावाला हिंडतो. रोज एका गावाला फिरत असताना बाबा लोकांच्या पाया पडून आम्हाला सांगा वाटतं. काय सांगा वाटतं? विनंती मी करतो दादा हात जोडून, विनंती मी करतो दादा पाया पडून, काय देर बाबा दारूचा नाद सोडून, देर दादा दारूचा नाद सोडून. देर बाबा दारूचा नाद सोडून, आणि देर दादा दारूचा नाद सोडून, दादा पाय पडून, विनंती दादा पाय पडून, अरे देर दादा दारूचा नाद सोडून, आणि देर दादा दारूचा नाद सोडून, आणि देर दादा दारूचा नाद सोडून. एक जण धाराशिवच्या स्टँडवर मावशी पेलं 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 पेलं, त्याला काय सुधारलंच नाही. पेलं आणि तिथंच बस स्टँडवर तिथंच पडलं. उकंड्यात जाऊन पलीकडल्या उकंड्यात जाऊन पडलं. त्याला सुधारलंच नाही, तिथं जाऊन पडलं. त्याला काय कळालंच नाही. तिथं रोजची परमनंट जागा होती डुकराची मावशी. रोज तिथं डुकर यायचं आणि तिथं बसायचं. ह्यानं तिथंच जाऊन पडलं. त्याला काय सुधारलंच नाही. त्याला वाटलं मी घरी आलोय काय की झोपलोय काय की घरी येऊन, असं वाटलं त्याला. अशा भ्रमामध्ये होता आणि त्यानं तिथंच पडलं. त्याला काय सुधारलंच नाही. हात उचलला आणि कडला डुकर येऊन बसलं आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागला. हात फिरवत 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 हात पाठीवर फिरविला. बाबा हात फिरवत 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 शेपटीवर हात फिरवू लागला आणि म्हणू लागला, गंगू रोज बुचडा घालतीस आजी घातल्या वाटतं. त्याला काय सुधारतंय वय. एक जण इष्टीला माझ्या कडेला बसलं ती बसलं माझीच मांडी खाजवायला नका. म्हणलं बाबा माझी का मांडी खाजवायला हो? ते म्हणलं तुमची आहे वय. मी म्हणलं मग माझीच आहे. मग माझी कुठे गेली? मी म्हणलं इष्टीच्या खाली. सुधारतंय का त्याला? म्हणून मला म्हणावं वाटतं, अरे मर्दा दारू पिऊन फिरशील, बरं रस्त्यावर कुठं बी मरशील, बरं रस्त्यावर कुठं बी मरशील, बरं रस्त्यावर मर्दा मर्दा दारू पिऊन पडशील, आरा दारू पिऊन पडशील, बरं रस्त्यावर पैसा. म्हणून दारू गांजा मत पियो यारो, अकल गुंग हो जाती है, अपने पल्लू का पैसा खर्च करके मुंह में मिट्टी मिल जाती है. देवाने मावशी अनमोल असा नरदेह दिलाय. फक्त तुम्हा आम्हाला चांगलं वागण्याची नितांत गरज आहे. खरं सांगा मावशी, मी आताच काय म्हणलं, खऱ्या अर्थानं बाप नेट पाहिजे म्हणलं का नाही? पण प्रत्येक लेकराची पहिली गुरु म्हणजे ती आई असते. ऐका, आई असते. अय आया हो, आता ऐका, तुमच्यासाठी सांगतो, तुम्ही झोपी चालला म्हणून लक्ष देऊन ऐका. प्रत्येक लेकराची पहिली गुरु म्हणजे ती आई असते. आपल्या इथं लातूर जिल्ह्यामध्ये एक अहमदपूर तालुका आहे. अहमदपूर तालुक्यामध्ये 1 वर्ष झालं अशी बातमी होती की मुलगा पोटात असताना, ऐका मावशी, मुलगा पोटात असताना आईनं 108 वेळेस सुधामती रामहरी जाधव यांच्याकडून सुद्धा चालू असलेल्या कार्यक्रमाचं कौतुक करून 501 रुपयाचं पारितोषिक मिळालं. धन्यवाद मंडळ, सदैव तुमच्या ऋणात राहील. ऐका 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 ऐका, अशी एक बातमी होती बाबा की मुलगा पोटात असताना आईनं 108 वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. मुलगा 9 वर्षाचा झाला, त्याला ज्ञानेश्वरी मुखदगत झाली. कळालं नाही? नाही कळा. आता ऐका, नाही कळायचं नाही. ऐका,
मुलगा पोटात असताना मावशी हो मावशी इकडे बघा मुलगा पोटात असताना आईनं 108 वेळेस ज्ञानेश्वरी वाचली मुलगा 9 वर्षाचा झाला त्याला ज्ञानेश्वरी मुखपाठ झाली कळालं का वाजवा मग टाळी खरं सांगा आपली आई पोटात असताना काय करते हो हा? 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 माझ्या नवऱ्याची बायको बघते होणार सून मी ह्या घरची बघते तू तिथे मी इथे आई कुठे काय करते ही बघते आई आपली काय करते आई आपली 7 जन्माच्या गाठी बघते काय करते मग खरं सांगा आईनं असलं बघायचं म्हणल्यास पोरग का डिस्को करणार नाही सांगा इथून संस्कार सुरू होतात मदालसेनं लेकराला उपदेश केला होता आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला या पुन्हा जन्माला येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रेडी आहेत पण त्याच्यासाठी आमच्या मा जिजाऊ आई साहेब लागतात छत्रपती शिवाजी राजांच्या आई कशा होत्या धन्य धन्य थोराई कोण शिवरायांची जिजाई धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई आज पूजी तो महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा जिजाईला मानाचा जिजाईला मानाचा जिजाईला मुजरा मानाचा होती मुघलांची सत्ता त्यावेळी दिन दुबळ्याला नव्हता आया बहिणीशी संकट टाळी नव्हता कोणी त्या वेळी कैवारी माने जिजाईचा खंत कधी होईल करी विनंती आई शिवाजीला मुजरा मानाचा साला माझ्याकडे लक्ष द्या म्हणून चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे एक वाक्य सांगून जाईल जीवनामध्ये कधी पंगत चुकली तरी चालेल लक्ष देऊ नये का जीवनामध्ये कधी पंगत चुकली तरी चालेल फक्त मावशी जीवनामध्ये येऊन कधी संगत चुकू द्यायची नाही बाबा एक वेळेस जर आपली पंगत जर चुकली तर आपलं एक वेळेचं जेवण वायाला जाईल जीवनामध्ये येऊन कधी संगत जर चुकली अख्खं जीवन आपलं वायाला गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून चांगल्याची संगत करा चांगलं जगा यानंतर सुंदर असं आणखी मी एकच भारूड करणार आहे कारण तुमचे तोंड बघून मला आता मला कळायला तुम्ही असं बघायला बाई येतो का 1 2 3 4 मावशी आता वाय उद्या काला हाय काला नाही म्हणा पण मला म्हणत नाही त्याच्यामुळे कोणीही जागा सोडायची नाही सगळ्याला हात जोडून विनंती आणखी एकच भारूड करणार आहे मी एक भारूड करून सेवा समाप्त चला ओके हा एकदा टाळी वाजवा आणि एक हाताने भजन करा बोला हा बरा काय झालं आला का हप्ता म्हण चला म्हणा वाजवा टाळी हा चला बोला एकदा हाताने टाळी वाजवा आणखी एक भारूड ऐकून घरी जावा लय जास्त मी करत नाही कारण मला लगेच बघितलं की कळतं ह्यांना काय लागते झालं आता 60 वर्ष बोल नक्की चला एक सुंदर असं एक भारूड ऐकायचं आणि घरी जायचं बोला विठाला कुणीही जागा सोडायची नाही बरं का सगळ्याला हात जोडून विनंती मावशी उद्या कुणी तुम्हाला थांबायला म्हणायला इथं मोकळं नाही आहे का नाही त्याच्यामुळे फ्रेश आनंदात एकच भारूड ऐकायला घरी जा उद्या का सकाळी काला झालं की हाला म्हणा ओके झालं पुन्हा पुढल्या वर्षीची यायची इकडं आहे का नाही एकदा टाळी वाजवून भजन करा बोला विठाला बरेच दिवस
दिवस झाला मावशी मी बाहेर देशाला गेलतो. बस खाली, बस खाली, बस खाली. ऐका 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 ऐका. बरेच दिवस झालं मावशी मी बाहेर देशाला गेलो होतो. बाहेर देशाला जायचं माझं एक छोटंसं कारण होतं. असं कारण होतं. काय कारण होतं मावशी? तर मला एक छोटासा धंदा टाकायचा होता, छोटासा बिझनेस टाकायचा होता. म्हणून मी बाहेर देशाला साहित्य आणण्यासाठी गेलो. मला टाकायचं होतं सलूनचं दुकान. साहित्य आणलं, पण बाबा मनामध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला. धंद्याची सुरुवात करायची कुठून? धंद्याची सुरुवात करायची कुठून असा मनामध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला. म्हणलं किती सुंदर असा या दारफळ या नगरीमध्ये किती सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. इथून जर सुरुवात झाली, नवनाथांच्या चरणापासून जर सुरुवात झाली, तर मावशी कमीत कमी 2-4 वर्ष तरी आपला धंदा चांगला चालणार. ह्या दृष्टीतून हे पहिले गिराईक. वारिक वारिक करू हजामत बारिक, वारिक वारिक करू हजामत बारिक, वारिक वारिक करू हजामत बारिक, करू हजामत बारिक, करू हजामत बारिक, वारिक वारिक करू हजामत बारिक, वारिक. साहेब कपड्याला अजिबात हात लावायचा नाही. कपड्याला अजिबात हात लावायचा नाही. कपडा उलनचा आहे. ओ साहेब, कपडा उलनचा आहे. सेंट जरा कडक आहे, ठसका लागण्याची शक्यता आहे. म्हणून अजिबात तुम्ही कपड्याला हात लावू नका. अजिबात तुम्ही कपड्याला हात लावू नका. विवेक दर्पण आईना दावू, आरसा धरा. शहाणे माणसं सुद्धा वेड्यासारखं वागतात. काय गरज आहे मावशी असं धरायची? बघा हो का किती मस्त आहे का. इथं कंपनीनं स्टँड दिले. स्टँडला धरा, स्टँडला 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 धरा. हा, आरशात बघा. आता लोकांच्या थोबाडाकडनं का बघू, आरशात बघा साहेब, आरशात बघा. दिसतंय का? खरं सांगा, दिसतंय का? दिसतंय का? काय खोटं बोलता हो? आरशात बघितलं की दिसत नाही. आरशात बघा, थोड्या वेळानं दिसतंय. हा आरशाचं महत्व सांगतो. विवेक दर्पण आईना दावू. ऐका, विवेक म्हणजे विचार. विचार नाही नर खरं तो तैसा. हा विचार, विवेक म्हणजे विचार. विचार केला तर हा पायात राहतो. विचार केला तर हा पायात राहतो, नाही तर थोबाडात बसतो. कुणाच्या? अविचार करणाऱ्यांच्या. म्हणून विवेक दर्पण आईना दावू, वैराग्याचा चिमटा हलवू. आम्ही वारिक वारिक करू हजामत बारिक, आम्ही बारिक बारिक करू हजामत बारिक, वारिक वारिक हजामत बारिक, करू हजामत बारिक. साहेब रागाला जायचं काय कारण नाही बरं का. रागाला जायचं काय कारण नाही. खुर्चीला स्टँड नसल्यामुळं पाय ठेवून काम करावं लागतंय. दाढी तर तुमचीच करतोय ना. तुमच्या केसाला धक्का लागला तर बोला. वारिक वारिक करू हजामत बारिक, आम्ही वारिक वारिक करू हजामत बारिक, वारिक वारिक करू हजामत बारिक, करू हजामत बारिक, करू हजामत बारिक, करू हजामत बारिक, करू हजामत बारिक. बारिक बारिक हजामत बारिक, आम्ही बारिक बारिक करू हजामत बारिक, आम्ही वारिक वारिक करू हजामत बारिक, करू हजामत बारिक, हजामत बारिक, वारिक वारिक हजामत बारिक. एवढंच मावशी माझं मोठं कारण होतं देशाला जायचं बाहेर. आपल्या देशामध्ये सिंगल मोटरचा फवारा भेटत होता. बाहेर देशामध्ये गेलो, डबल कसं गारगार वाटते का नाही. डबल मोटरचा फवारा आणला. गारगार वाटते का नाही. पण भाग गेला शेण गेला.
पाणी साहेब इतकं प्रेशरनं मारतंय हो साहेब, पाणी इतकं प्रेशरनं मारतंय की तुमच्या डोक्यातली ऊस सुद्धा जिवंत राहू शकत नाही. उदक शांती डोई भरू अहंकाराची शेंडी पिळू आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, करू हजामत बारीक. आम्ही वारीक वारीक हजामत वारीक, वारीक वारीक करू हजामत वारीक. बारीक बारीक करू हजामत बारीक, आम्ही बारीक बारीक करू हजामत बारीक. आम्ही वारीक वारीक करू हजामत वारीक, वारीक वारीक करू हजामत वारीक. करू हजामत बारीक, हजामत वारीक हजामत बारीक. करू हजामत वारीक. काम क्रोध नके काढू. कारागीर मला असं वाटतं साहेबांच्या करंगळीचा नख राहू द्यावा काय, कशाला साहेबांच्या करंगळीचा नख राहू द्यावा काय की कशाला मी कोड काढायला लागतो. काम क्रोध नके काढू भावार्थाच्या बघला झाडू, करू हजामत बारीक, आम्ही बारीक बारीक करू हजामत बारीक. वारीक वारीक करू हजामत वारीक, वारीक वारीक करू हजामत वारीक. करू हजामत बारीक, करू हजामत वारीक, करू हजामत वारीक. बारीक बारीक करू हजामत बारीक. वारीक वारीक हजामत वारीक, वारीक वारीक हजामत वारीक. करू हजामत बारीक. साहेब ओ साहेब ओ साहेब बोला ओ साहेब कोणता कट मारू हा? हा? हेमा मालिनी कट मारायचा हा? कोणता कट मारायचा? वन साइड आणायचा, वन साइड का टू साइड? ओके. दारपड हायवे कट मारणार. एक साइड चांगलं उकरून ठेवलंय. ओके चला. बरेच दिवस झालं मावशी साहेबांना का वळवळ करतायत करा झालं. मी शेवटच करणार आहे बरं का मावशी. हा पुन्हा मग एक बी करा म्हणलं तर मी करणार नाही. कुणी उठ नका मावशी. हो 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 मावशी उठ नका की हात ना वाय तांदे देऊ का आत्या वा ए देव असं हा तुम्ही बी असं चला 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 खाली बसा 2 मिनिटं राहिले बसा खाली. चालला एक टीव्ही जात नाही मावशी. झालं झालं झालं. बरेच दिवस झालं साहेबांना एक छोटासा मावशी आजार आहे. हाय का नाही साहेब? बरेच दिवस झालं साहेबांना मावशी एक छोटासा आजार आहे. साहेबांचा आजार शोधण्यामध्ये 4-5 डॉक्टर मेलं. 4-5 डॉक्टर मेलं पण कुणाला साहेबांचा आजार कळाला नाही. साहेबांचा आजार कुणाला सुद्धा कळाला नाही. आज खऱ्या अर्थानं मी दारफळ नगरीमध्ये आलो. नवनाथांची कृपा झाली मावशी आणि मला साहेबांचा आजार कळाला. बाबा साहेबांना असा आजार आहे साहेबांचा श्वासोश्वास क्लिअर चालत नाही. बरोबर आहे का नाही? ह्याचं कारण असं आहे नाकात केसांची खूप गर्दी झाल्यामुळं शेमडाचं आणि मेकडाचं महापूर आल्यामुळं जरा तुंबलाय. मोकळं करतो म्हणजे ओके. वारिक वारिक करू हजामत बारीक, वारीक वारीक करू हजामत वारीक. बारीक बारीक करू हजामत बारीक. आम्ही वारीक वारीक करू हजामत वारीक. करू हजामत बारीक. करू
साहेब एक बार खडेंगे खडे उठा बरं एकदा उठा 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 असं सावकाश उठा हा उठा हे ना हे आता उठा एक बार बैठेंगे बैठ जाओ खाली बस फिर एक बार खड़ेंगे खड़े अप इधर देखो मैं हाँ निकाल पैसा असू द्या धन्यवाद एकदा साहेबांसाठी टाळी वाजवा एकदा हा बसून घ्या खाली उठा बसून अहो ही कुठं घेऊन चाललाय उद्याची पंचायत आहे की नाही मला चहुवरना घेऊन हात सेना राहिला निवांत हे राम कार्यक्रमाचा समारोप म्हणून एक छत्रपती शिवाजीराजांचं गीत म्हणू आणि कार्यक्रम शेवट करू. चला